नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. बाहेर थंडगार पावसाच्या सरी आणि ताटामध्ये कुरकुरीत गरमागरम भजी. दिवसाची सुरुवात व्हायला अजून वेगळं काही नकोच. चला तर मग आज बनवूया आपण कुरकुरीत खमंग खुसखुशीत अशी मक्याची भजी. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील. चला तर सुरुवात करूया. इथे मी एक मक्याचं कणीस घेतलेलं आहे पहा. त्याचे 2 भाग करून घेतले. आता आपण त्याचे दाणे काढून घेऊया. तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते तर त्या पद्धतीने आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत पहा. अगदी छान व्यवस्थित निघतात. इथे जर तुम्हाला वेगळी पद्धत तुमची वापरायची असेल तर त्या पद्धतीनेही दाणे काढून घेतलात तरीही चालेल. पण अख्खे दाणे घेतल्यानंतर थोडेसे मिक्सरला फिरवून घ्या. तर आता छान असे हे सर्व दाणे काढून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतले. त्याच्यामध्ये 1-2 तुकडे आल्याचे, त्यानंतर 1 हिरवी मिरची, थोडीशी कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. आता मिक्सरचं झाकण लावून ह्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. ठेचा बनवायचा आहे, पाणी वापरायचं नाही. तर इथं आपला ठेचा तयार झाला आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता सर्व जे दाणे आहेत मक्याचे ते वेगळे करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी इथे बेसन घातले आणि 2 ते 3 चमचे इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. बनवलेला ठेचा घालायचा. त्यानंतर घालायचे चवीनुसार मीठ, पाव चमचा एवढी हळद घातले, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, त्यानंतर पाव चमचा एवढा ओवा घेतलेला आहे, हातावर चुरून घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर. आता हे सर्व व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान असं आपल्याला हे बॅटर याचं बनवून घ्यायचं आहे. जास्तही पातळ बनवू नका, असं घट्टसर बनवला तरीही चालेल. आता मी इथे खायचा सोडा वापरलेला नाही, पण तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने भजी सोडून द्यायची आहे. तुम्हाला जशी लहान मोठ्या आकारामध्ये बनवायची असतील तशी तुम्ही इथे बनवू शकता. सर्व भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ती परतायची नाही. थोडा वेळ ती एका बाजूने व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला भजी जी आहेत ती पलटून घ्यायची आहेत आणि त्या दुसऱ्या बाजूनेही छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. हलकासा रंग इथे बदलला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि छान अशी खमंग कुरकुरीत अशी भजी आपण इथे तळून घेतलेली आहेत. रंगही सुरेख दिसतोय आणि कुरकुरीतपणाही एकदम जबरदस्त आहे. तर या पद्धतीने इथे मी संपूर्ण भजी तळून घेतली. इथे तुम्ही आवाज ऐकू शकता. कुरकुरीत आणि क्रिस्पी भजी इथे तयार झालेली आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि चॅनलला हाईप करा. आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तोपर्यंत तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी खमंग आणि कुरकुरीत भजी नक्की करून खायला घाला. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत.